ही सगळी जी मंडळी आहे म्हणजे मायक्रोसॉफ्टवाले असतील, फेसबुकवाले, हे जे मोठे मोठे स्टार्टअप आज जगात धुमाकूळ घालतायत, ही लोक त्यांच्या शासनाच्या नियमांमध्ये कुठं गॅप आहे ना तो शोधून त्या पोकळीला मारायचे आणि त्याच्या थ्रू उद्योग उभा करायचे. नंतर शासनाला कळायचं अरे हे तर रूलच नाहीये आपल्याकडे. मग रूल लावल्यानंतर तुम्ही ऑलरेडी नाहीये पार झालेली असेल. आपल्या गावागावांमध्ये बिझनेस फंडामेंटल खूप स्ट्रॉंग आहेत काही लोकांना, म्हणजे त्यांना कळतं आणि असं म्हणलं जातं की मारवाडी, गुजराती, हिंदी कम्युनिटीमध्ये जास्त आहे. मारवाडी असतील, जैन असतील, ही सगळी मंडळी जी आहे ती उद्योगामध्ये अव्वल आहेत. का आहेत? कारण ते किराणा दुकान जरी टाकलं ना ते आतच राहणार आणि तेवढ्या त्या 5-10 पैशाच्या मार्जिन मध्ये खुश राहणार. आपली लोक म्हणतील अरे हे डबल 5-10 पैशामध्ये कुठे पैसे गोळा करू. पण आता जर सर एखाद्यानं जॉब करतं आणि त्याला बिझनेस चालतं, काय 3 स्टेप्स त्यांनी घेतल्या पाहिजे? शिक्षण नक्कीच तुम्हाला मदत करतं व्यावसायिक ज्ञान मिळवण्यासाठी, आणि व्यावसायिक जर तुम्हाला तंत्रज्ञानाचं, टेक्नॉलॉजीचं जर नॉलेज असेल तरच तुम्ही त्यातनं उद्योग उभा करू शकता. असं कुठं फेलियर तुमच्या लाईफमध्ये आला का आणि त्यातनं तुम्ही कसे बाहेर पडले? हा प्रवास जो आहे ना, प्रवासाचा प्रत्येक क्षण, मग तो यश असो किंवा अपयश असो, त्याचा आनंद घेत गेलो. अपयशातनं मार्ग काढता आला पाहिजे, ती तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी पाहिजे, आणि अपयश हे पचवता पण आलं पाहिजे. पॉलिटिक्स का बिझनेस? नमस्कार, कॉन्व्हर्सेशन्स दॅट मॅटर बाय सागर बाबर या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज फार स्पेशल गेस्ट आहेत, ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया. ते स्वतः आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. त्यांचं नाव आहे भरत गीते सर, आणि त्यांनी बीडसारख्या एका ड्रॉट जिल्ह्यामधून येऊन तिथं शिक्षण घेऊन जर्मनीमध्ये जाऊन, जर्मनीनंतर आता हजारो कोटीची कंपनी ते पुण्यातनं चालवतात. त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहे. त्यांच्याशी आपण शिकणार आहे की बीडमध्ये काय वेगळं असतं, जर्मनीमध्ये काय असतं, ते जर्मनीमध्ये काय शिकले, त्यांच्या बिझनेसमध्ये ते कसं काय इम्प्लाय करतात की जे बीडचे त्यांचे संस्कार आहेत. त्यांचे वडील बिझनेस करायचे का, त्यांच्या भावांनी त्यांना कसं जर्मनीतनं परत आणायचे प्रेरणा दिली, या सगळ्या गोष्टी आपण आज त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहे. सर वेलकम, नमस्कार. नमस्कार सागरजी, थँक्यू, धन्यवाद. कन्व्हर्सेशन विथ सागर या पॉडकास्टवर मला आज बोलण्याची संधी दिली. नक्कीच श्रोत्यांना जास्तीत जास्त काही उपयोगाच्या गोष्टी माझ्या प्रवासामधनं सांगण्याचा मी आज इथे प्रयत्न करेल. तुम्ही 6 भाऊ बहिणी बीडमध्ये मोठे झाले तिथे, मग तुम्ही लहानपणीपासूनच ऑन्टरप्रिन्युअर माइंडसेट होता का, असं काही नाही का, तुम्ही एक हुशार मुलगा घरातला का असा वाया गेलेला मुलगा, काय होतं तुमचं? असं काही म्हणजे उद्योग किंवा एंटरप्रेन्योरशिप जर्नी काही येईल अशी आपल्या रस्त्याला असं कधी वाटत नव्हतं. डॉक्टर बनेल, कारण मराठवाड्यामध्ये एक अशी नेहमीच लोकांना एक मिथ होतं किंवा एक समज होता की डॉक्टर म्हटलं की खोऱ्यानी पैसे ओढता येतात. म्हणजे डॉक्टर झाले की हॉस्पिटल बांधता येतो आणि खूप चांगला पैसा कमवणारा प्रोफेशन म्हणजे डॉक्टर. पण डॉक्टरसाठी खूप मेहनत करावी लागते हे पण नक्की होतं. आणि मी चांगला ब्राईट स्टुडंट होतो घरामध्ये, सर्वात लहान होतो, आणि त्यांना भरपूर अपेक्षा आणि माझ्याकडनं त्यांचे एक्सपेक्टेशन भरपूर होते घरातल्या. तुमच्याकडनं होते? हो. का बरं मोठ्या भावाकडनं नाही तुमच्याकडे? मोठ्या भावाकडनं तो पण हुशारच होता, पण तो हुशारी त्याची जी होती ना लीडरशिप मध्ये जास्त होती. वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा स्कूलमध्ये जे काही फुटबॉल, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असतील, डिबेट्स असतील, त्यानंतर गॅदरिंग असतील, ह्याच्यामध्ये तो फार पुढाकार घ्यायचा. म्हणजे जी काही शिक्षक मंडळी आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या सहली करायचा शाळेत असल्यापासून. त्यामुळे तो असा ट्रू लीडर होता आणि सोशल होता. त्यामुळे वडिलांना आणि जे काही उद्योगधंद्यामध्ये वडील होते तिथे त्यांना कुणीतरी मदत करणारा पाहिजे होता. त्यामुळे भावानी एक 12वी नंतरच ठरवलं की वडिलांबरोबर आपण गुत्तेदारी करूया. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये तो काम करायला लागला. तर वडील तुमचे बिझनेस करायचे? मूळ त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातच झाला, पण माझे वडील 2 वर्षापूर्वी कॅन्सरने गेले. पण शेवटी त्यांच्या करिअरमध्ये जेव्हा ह्या जगातनं गेले तेव्हा उद्योगधंदा करणारे एक गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच ओळखले जातात. पण जेव्हा ते बिझनेस करायचे तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होते? माझ्या जन्मापासूनच ते बिझनेसमध्ये आले. म्हणजे 1982 मध्ये माझा जन्म झाला आणि त्याच दशकामध्ये त्यांनी कॉन्ट्रॅक्टरशिप सुरू केली. तिचा प्रवास जो होता ना तो फार वेगळा होता. मी जर्मनीमध्ये जेव्हा त्यांना घेऊन गेलो तेव्हा मला त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या पूर्ण जर्नीबद्दल उलगडा झाला. कारण आपण जेव्हा 6 मुलं, एवढं मोठं कुटुंब,
आणि त्याचबरोबर त्यांना काही त्यांच्या भावांची, त्यांच्या मुलांची, बहिणींची यांची पण काळजी घ्यावी लागायची. कारण माझे वडील म्हणजे दादा जे होते, दादा एक असे व्यक्ती होते त्या नंदागोळातनं बाहेर पडलेले होते. सो दादांना चिंता सर्व भावांची पण असायची, 6 मुलांची असायची. हा फार मोठा परिवार असायचा. लहानपणी मला आठवतं दिवाळी म्हणजे आमच्या घरामध्ये कमीत कमी 25-30 लोक असतील. म्हणजे आत्या यायच्या, हे सगळे यायचे. तर त्यांना भरपूर साऱ्या त्यांच्यावर जिम्मेदारी होत्या आणि त्यांनी हळूहळू आपला जो आपण काय म्हणतो जी आमदनी असते, एक मिळकत जी असते ना, ती वाढवत गेली. त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे एक 5-6 एकर शेती आहे आणि एवढे भाऊ आहेत आपण. ते वाटण्या झाल्यानंतर 1-1.5 एकर शेतीवर आपलं चालणार नाही आणि कोरडवाहू शेती, मराठवाडा म्हटलं की पाणी नाही, तर एकच हंगामी पीक घेता येतं. तर त्यांनी सुरुवातीला एक छोटंसं किराणा दुकान, त्यानंतर शिवणकाम त्याच्याबरोबर सगळं केलं त्यांनी. हे सर्व करत करत परळीमध्ये येऊन, म्हणजे तालुका प्लेस त्यावेळी नव्हतं, परळी शहर होतं, जे 8-9 किलोमीटर आम्ही पायीच जायचे. ते वडील वगैरे पायी 8 किलोमीटर. घरामध्ये तुमच्या बिझनेस बद्दल काही बोलणं व्हायचं मोठ्या भावाचं, वडिलांचं? तुम्ही लहान असाल पण अनकॉन्शियसली तुम्हाला असं कधी आठवतंय का, मी ऐकलंय की असं बिझनेस बद्दल? नेहमीच व्हायचं. म्हणजे बिझनेस पेक्षा आम्हाला ते फंड्स, पैसे मॅनेजमेंट, कॅश मॅनेजमेंट. फंड्स आले शासनाकडे, फंड्स कधी येणार, दिवाळीला येणार आहे, बरोबर, कधी येणार आहे तर बाबा पंचमीला येणार आहे. तर ते पंचमीच्या वेळेस मग ती शाळा सुरू व्हायची, तर मग गणवेश घेणं, पुस्तकं घेणं, त्या फंड्सवर फार अवलंबून असायची आमची सगळी शिक्षण संस्था जी होती. कधी कधी पुस्तकं जी आहेत ती शाळा सुरू झाल्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर मिळायची. कारण दादा म्हणायचे ते आपलं बिल नाही निघालं, ते बिल निघणार आहे, फंड्स येणारच आहेत म्हणे शासनाकडे. म्हणजे गुड. मला काय म्हणायचं की घरामध्ये जर बिझनेसचं वातावरण असेल, म्हणजे बिझनेस नाही पण कुठला एक छोटा मोठा बिझनेस, तर थोडे अनकॉन्शियसली ते संस्कार होत असतात की स्ट्रेसमध्ये माणूस कसा वागतो. तुम्हाला वाटतं की असं तुमच्यावर काही संस्कार झालेत अनकॉन्शियसली? किंवा तुम्ही वडिलांबरोबर जेव्हा जर्मनीमध्ये बोलले तेव्हा तुम्ही काय अशी वडिलांकडनं एक गोष्ट शिकला की तुम्हाला वाटतं की तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही ते पाळता? जर्मनीमध्ये असतानाच म्हणून नाही, पण मी म्हणेल की इथे सुद्धा मी जेव्हा खेड शिवापूरला छोटीशी फॅक्टरी जर्मनीवरनं वापस येऊन सुरू केली ना, तेव्हा त्यांना मी सुरुवातीला तिथे भूमिपूजन करण्यासाठी आई वडील आले होते. तर माझे वडील त्या पूर्ण फॅक्टरीमध्ये फिरले आणि साहजिकच आपण भूमिपूजन वगैरे करण्याची वाट बघत बसत नाही, आधी सुरूच केलं होतं काम. आल्याबरोबर मशिनरी लावल्या आणि काम सुरू झालं होतं. तर त्यांनी पाहिलं हे अल्युमिनियमच्या लाद्या आणतात, म्हणजे ते इनगॉटला लाद्या म्हटले ते, असं हे आणतात, वितळवतात, पुन्हा नंतर ते साच्यामध्ये भरतात, मातीचा साचा बनवतात, पेट्या, आणि त्यामधनं पुन्हा नंतर ते मातीचा साचा फोडून त्याच्यातनं कास्टिंग काढतात बाहेर. तर ते मला म्हटले, अरे बाबा म्हटले, तू हे अल्युमिनियम किती रुपयाला घेतो आणि विकतो किती रुपयाला हे पार्ट? म्हणजे 1 किलोला जर 200 रुपये लागत असतील, मग म्हणले हे तुला वितळवायला किती पैसे लागतात, हे मातीचा साचा. मला असं वाटलं की एक MBA चा स्टुडंट माझ्याबरोबर. 100%. तो सिंपल बिझनेस आहे ना, तुम्ही घेता कितीला, विकता कितीला आणि मधला ऑपरेशन खर्च किती? बरोबर. सो हे जे आहे नकळत संस्कार पडतच होते. म्हणजे आपल्याला एखादं काम भेटलंय तर त्याच्यामध्ये प्रॉफिट किती राहणार आहे, किंवा सरकारी कामं म्हटल्यानंतर बाकीच्या ॲडजस्टमेंट हे किती करायचे आहे, त्यानुसार ते इस्टिमेट करणं, त्याचं पूर्णपणे कॅल्क्युलेशन, कॅश फ्लो. आणि माझे वडील हार्डली काही शिकलेले होते, 3री पर्यंत गेलेले होते. पण माझे वडील आता असं जर्मनीवरनं माझ्या लग्नाच्या वेळी मी आलो होतो, तर एका साहजिकच पुण्यामध्ये ट्रॅफिक तेव्हाही होतीच 2006-07ला सुद्धा. तर त्या काळामध्ये आम्ही एका बोळीमधून म्हटलं जय हिंद सापडतच नाही. माझे वडील म्हणले ते काय ते जय हिंद? मी म्हटलं दादा तुम्हाला कसं काय कळालं? हे तर जे लिहिलं, जय हिंद तर इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. ते म्हणले ते जे म्हणजे जय हिंद. म्हणजे त्यांना ते ABCD सुद्धा शिकले. आणि मी म्हणेल की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा पाण्याच्या टाक्या ते बांधायचे, तर सगळ्या ड्रॉइंग वाचायची 100%. ते पूर्णपणे सगळ्या ड्रॉइंग वाचून इंजिनियरला सांगायचे हे असं असं मोजमाप कर. 100. बरेचसे सिव्हिल इंजिनियर झालेले त्यांच्या हाताखाली खरोखरचे प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना दादांकडनं मिळालं. नाही मग मला हे परफेक्ट माहिती आहे की आपल्या गावागावांमध्ये बिझनेस फंडामेंटल्स खूप स्ट्रॉंग आहेत काही लोकांमध्ये. म्हणजे त्यांना कळतं.
आणि असं म्हणलं जातं की मारवाडी, गुजराती किंवा सिंधी कम्युनिटीमध्ये जास्त आहे, पण आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये पण हे आहे, हे फार महत्त्वाचं आहे. मला हा प्रश्न क्रिटिकल तुम्हाला विचार, आज तुम्ही बिझनेस करताय म्हणून तुम्हाला तुमच्या दादांबद्दल आदर, म्हणजे दादा ॲज अ बिझनेसमॅन त्यांच्याबद्दल आदर वाटतोय किंवा आता कळतंय तुम्हाला की ते जेव्हा मला जे प्रश्न विचारायचे कनेक्टिंग द डॉट होत आहेत है ना, त्यावेळेस काय वाटायचं तुम्हाला? असं वाटायचं की आपल्याला दादांपेक्षा मोठा बिझनेस करायचा आहे किंवा हे इथं कमी पडतायत, आपण असं करायचं आहे? नाही, एवढे मोठी स्वप्न त्यावेळी पडायची नाहीत. ओके. कारण शिक्षणामध्ये जरी मी चांगला अव्वल असलो, पहिला दुसरा शाळेत यायचो आणि परळीतलं त्यावेळेस एज्युकेशन बऱ्यापैकी खूप चांगलं होतं. महाराष्ट्रात पहिल्या 5-7 मध्ये आमचे विद्यार्थी असायचे. 10वीला मात्र अवघडायला लागलं. असं वाटायला लागलं हे अभ्यास, एवढा अभ्यास आणि डोकेदुखी, त्यापेक्षा दादांबरोबर जाऊन असं एक कॉन्ट्रॅक्टरशिप वगैरे आपण पण करावी काय, मोठा भाऊ जसा करतोय असं वाटायला लागलं होतं. आणि इनफॅक्ट 10वीची परीक्षा देऊन आल्यानंतर मी तिथे काही काळ, 1-2-3 महिन्याच्या सुट्ट्या असतात 11वीचं ॲडमिशन घेण्याच्या आधी, तर वडिलांच्या कामावर जाऊन, त्यावेळी नेमकीच जवळच्या जवळ, नाही तर अदरवाईज त्यांची कामं दुर्मिळ भागात असायची, खेडेगावात वगैरे, पण त्यावेळी त्यांना परळीमध्ये, म्हणजे शहरामध्ये आम्ही जिथे राहत होतो तिथे डोंगरावर टाकी बांधण्याचं काम मिळालं होतं. तर तिथे जाऊन सुद्धा मग ती शटरिंग, त्याला सेंटरिंग म्हणायचो आम्ही, आता ते शटरिंग शब्द लक्षात येतो. तर ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तो मिस्त्रीला कसं दादा सांभाळतात, ही जे पीपल मॅनेजमेंट पण आहे ना, ती कळायला लागली. आणि स्वप्न एवढीच पडायला लागली की आपण काहीतरी असं उद्योगधंदा पण करू शकतो आणि इझी वे आउट आहे तो, असं वाटायला लागलं होतं. सहज म्हणाले तुम्ही की लहानपणी काय अशी एवढी मोठी स्वप्न कधी मी पाहिली नाही किंवा वाटलंही नाही की मी 1000 कोटीचा बिझनेस बनवू शकतो वगैरे. पण हे आजकाल गावामध्ये आपल्या मुलांना असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाही है ना, माझ्याकडे एक्सपोजर नाही, मी काय पुण्यात राहत नाही, मी कधी जर्मनीला गेलो नाही आणि मी कसा बिझनेस करणार. तर ह्यात किती फॅक्ट आहे आणि तुम्ही काय मेसेज द्याल त्यांना? माझा मेसेज असाच असेल की हे बघा, शिक्षण नक्कीच तुम्हाला मदत करतं व्यावसायिक ज्ञान मिळवण्यासाठी, आणि व्यावसायिक जर तुम्हाला तंत्रज्ञानाचं, टेक्नॉलॉजीचं जर नॉलेज असेल तरच तुम्ही त्यातनं उद्योग उभा करू शकता. पण मी याला मात्र नकार देईल की तुमच्याकडे भांडवल सगळंच पाहिजे किंवा भांडवल पाहिजेच. तुमच्याकडे नक्कीच शिक्षण घेण्याची ती कुवत पाहिजे, तुमच्यामध्ये ती शिकत राहण्याची जिद्द पाहिजे, तुमचा संघर्ष करण्याची तुमची तयारी पाहिजे. बरोबर. आणि सर्वात उत्तम काय आहे, मी जे शिक्षण घेतोय आणि मला त्यातनं उद्योगधंदा जर करायचा असेल तर गॅप, जो आपण पोकळी जे म्हणतो ना, ती शोधता आली पाहिजे. हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिकत असताना आम्ही बऱ्याच वेळा क्लासरूममध्ये डिस्कशन व्हायचे. ते म्हणायचे की ही सगळी जी मंडळी आहेत, म्हणजे मायक्रोसॉफ्टवाले असतील, फेसबुकवाले, हे जे मोठे मोठे स्टार्टअप आज जगात धुमाकूळ घालतायत, ही लोक त्यांच्या शासनाच्या नियमांमध्ये कुठं गॅप आहे ना, तो शोधून त्या पोकळीला मारायचे. बरोबर. आणि त्याच्या थ्रू उद्योग उभा करायचे. नंतर शासनाला कळायचं अरे हे तर रूलच नाहीये आपल्याकडे. मग रूल लावल्यानंतर तुम्ही ऑलरेडी नैया पार झालेली असेल, मग दुसरा बिझनेस चालू. नाही, परफेक्ट. तुम्ही जे म्हणाले ना की शिकण्याची आणि लढण्याची तुम्हाला शक्ती पाहिजे, पैसा येत राहील. आणि पैसा सर्वांकडेच नसतो. आपण म्हणतो मारवाडी समाजाकडे वगैरे, त्यांच्याकडे तरी कुठे पैसा असतो, त्यांची जिद्द असते ना. हे बघा, आपण त्यांना म्हणतो की मारवाडी असतील, जैन असतील, ही सगळी मंडळी जी आहे ती उद्योगामध्ये अव्वल आहेत. का आहेत? कारण ते किराणा दुकान जरी टाकलं ना, आता मी जेव्हा जर्मनीवरून आलो त्याचा ते प्रवास पाहत होतो माझ्या बाजूच्या एका, त्यावेळी बानेर भागामध्ये, पॅन कार्ड क्लब भागामध्ये काहीच नव्हतं. तर एक ते शॉप छोटस सुरू केलं, आतच राहणार ते आतच राहणार आणि तेवढ्या त्या 5-10 पैशाच्या मार्जिन मध्ये खुश राहणार. आपली लोक म्हणतील अरे हे 5-10 पैशामध्ये कुठे पैसे गोळा करू. पण आज त्यांनी तिथे डीमार्ट सारखं शॉपिंग मॉल काढलं त्यांनी, म्हणजे त्याला वर खाली जाता येतं, 2 मजले झाले. बरोबर. तुम्ही म्हणाले की जिद्द पाहिजे, संघर्षाची तयारी पाहिजे. ह्याचं श्रेय तुम्ही गावाला द्याल का जर्मनीला? मी म्हणेल गावाला जास्त देईल. कारण जर्मनीमध्ये जिद्द मला अशी काही खूप दिसली नाही, कारण सगळंच चांगलं आहे त्यांच्याकडे. गावाला द्या.
आणि तुम्ही मग जर्मनीला काय श्रेय द्याल? तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जर्मनीकडून काय शिकले? कडनं अफाट शिकण्यासारखं होतं माझ्यासाठी. सुरुवातीपासूनच मी म्हणेल की त्यांची जी शिस्त आहे, काम करण्याची पद्धत आहे, म्हणजे एकदम परफेक्ट गोष्टी कशा केल्या जातात हे त्यांच्याकडनं शिकावं. त्याचबरोबर पंक्च्युअलिटी असेल, वेळेचा पूर्ण भान असेल, दुसऱ्याचा वेळ वाया जाऊ नये म्हणून स्वतःला खचणे. म्हणजे मी बऱ्याचशा वेळा विचारलं की तुम्ही 6 वाजता डॉट कसे काय येतात? तुमच्याकडे पण ट्रॅफिक असते. असं नाही की भारत देशामध्येच ट्रॅफिक आहे. मी इथे आता 7-8 वर्ष झालं राहतोय. डॉट 6ला कसं बेल वाजवता तुम्ही? ते म्हटले आम्ही अर्धा तास आधी त्या एरियामध्ये येतो आणि आमचे काही दुसऱ्या गोष्टी घ्यायच्या असतील किंवा विंडो शॉपिंग करतो आणि म्हणजे आम्हाला तिथे पायी चालत लवकर येता यावं. सो ह्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या होत्या. तंत्रज्ञान, प्रॅक्टिकल ओरिएंटेड नॉलेज खूप भेटलं. मी म्हणेल की COEPचा विद्यार्थी आहे मी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे एक अभियांत्रिकीचं माहेरघर आहे. अध्यात्म असं आहे तिथे, आध्यात्मिक भूमी आहे ती. 175 वर्ष जुनं इंजिनिअरिंग कॉलेज. तिथेही भरपूर काही शिकलो. पण त्याचबरोबर मी म्हणेल RWTH आखन जिथे मी मास्टर्स केलं ना, ते गेल्याबरोबर मला ज्या लॅबोरेटरी दिसल्या, प्रॅक्टिकल ओरिएंटेड नॉलेज असेल, इंडस्ट्रियल एक्सकर्शन असतील, म्हणजे ते मित्तल स्टील असेल किंवा तुमचं SMS दिमाग कंपनी असेल, थिसन ग्रुपची स्टीलची फॅक्टरी असेल, एवढ्या अवाढव्य म्हणजे 100 एकरच्या फॅक्टरी आम्हाला बघायला एवढ्या कमी वेळामध्ये मिळाल्या ना, त्यामुळे प्रॅक्टिकल ओरिएंटेड नॉलेजमुळे मी फार जास्त इम्प्रेस झालो होतो तिथल्या. मग तिथल्या एज्युकेशनमध्ये आणि इथल्या मास्टर्समध्ये काय फरक आहे? आणि जर एखाद्याकडे पैसे असतील तर तुमचा असा सल्ला राहील का की त्यांनी बाहेरच्या देशात जाऊन शिकलं पाहिजे 1-2 वर्ष? आता हे सध्या कॉन्ट्रडिक्टरी होईल की बाहेर देशात शिकायला जायचं म्हटल्यानंतर आपल्याला आपल्याच देशामध्ये लोक लागणार आहेत. नाही, फक्त शिकायला जाऊन परत मागे येणं. मी नेहमीच कधीही कुठल्याही स्टेटमेंटला फार बोल्ड आणि क्लिअर असतो की जायला पाहिजे. म्हणजे मला जर तुम्ही विचारलं तर जायला पाहिजे. आता शेवटी ते तुमच्यावर आहे. तुम्हाला एक सक्सेसफुल NRI बनूनच तिथेच राहायचंय का इथे येऊन परत फेल्युअरचं फेस करायचंय आणि पुन्हा नंतर सक्सेसफुल एंटरप्रेन्योर बनायचंय किंवा सक्सेसफुल प्रोफेशनल बनायचंय. दॅट इज इन युअर हँड. बट आय वुड शुअरली रिकमेंड. पैसे असावेत असं थोडीच आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये भरपूर एज्युकेशन महाग आहे. पण तुम्ही जर पाहिलं युरोपमध्ये, स्पेशली जर्मनीमध्ये एज्युकेशन फ्री आहे. तुमच्याकडे जर ती GRE चे मार्क्स असतील, तुमच्याकडे जर तुमचं ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज चांगले असतील तर यू विल गेट फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन. त्यामुळे जर्मनीमध्ये तर ट्युशन फी नाहीच आहे. आणि जरी असली समजा एखाद्या काही कोर्सेसला आहे, ऑटोमोटिव्ह म्हणा, सिम्युलेशन म्हणा, जी आजची AI रिलेटेड असतील, तिथे आता जर्मनी सुद्धा बऱ्यापैकी तयार झाली आहे की एज्युकेशन मध्ये पैसे मिळतात आणि इंग्लिश बोलायला लागले. तर यामध्ये काय, जर ती समजा त्यांची 5 लाख रुपये वर्षाला फीस असेल तर यू कॅन ऑलवेज टेक एज्युकेशनल लोन. 2 वर्षाचा कोर्स असतो. पार्ट टाइम जॉब करून ते पण पैसे तुम्ही वापस पाठवू शकता. देर आर वेज. ऍब्सोल्युटली. मलाही माझं पर्सनल मत पण तेच आहे की 1-2 वर्ष तरी बाहेरचा एक्सपोजर घेऊन यायला पाहिजे. तुम्ही पण बाहेर राहिला, तुम्हाला पण तो अनुभव आहेच. मी जर्मनीत स्टुटगार्टमध्ये MBA केलंय. अरे वा. जर्मनी. गुड टू नो. अच्छा. स्टुटगार्टमध्ये MBA केले आणि आमचे प्रोफेसर जे होते ना, त्यांचं जे नॉलेज जे असायचं, प्रॅक्टिकल नॉलेज वगैरे, त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती. आमच्या प्रोफेसर, मला आठवतं, ते म्हणले तुम्हाला आता जे चायना दिसतंय, तुम्हाला काय दिसतंय? 12 वर्ष झाले, 15 वर्ष. जे त्यावेळेस चायना असं असायचं की डुप्लिकेट, कॉपी करणारं असं असायचं. त्यांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं 10-15 वर्ष थांबा, चायनाच्या स्वतःच्या गाड्या रोडवर येतील, स्वतःचे ब्रँड येतील आणि ते जर्मन गाड्यांपेक्षा चांगले असतील. म्हणजे इतकं त्यांचं नॉलेज असायचं. पण आय कम्प्लिटली ॲग्री. पण तरी परत येतो, जर्मनीमध्ये तुम्ही जेव्हा जॉब करायचे, तुम्ही MBA म्हणजे तुमचं मास्टर्स केलं, मग जॉब करायचा, हा ट्रिगर कधी झाला आपल्याला आता बिझनेस केला पाहिजे? कोणी असा मॅनेजर होता ज्याने तुम्हाला त्रास दिला का? काय होतं असं की जे तुम्ही बिझनेस करायचं म्हणून ठरवलं किंवा इंडियात परत येऊन बिझनेस करायचं? मी म्हणेल तसं कसं आहे ना की मे बी माझा तो अल्लडपणा असेल, जे निरागस विचार असतील का युवा स्टुडंटचे, विद्यार्थ्याचे असतात. पण मी माझ्या एका चायनीज क्लासमेटला घेऊन नेहमी बसायचो आणि म्हणायचो मला इंडियामध्ये जाऊन फाउंड्रीमध्ये बिझनेस करायचा आहे. अरे आधीपासून. आणि ते जे बीज आहे ना, ते माझ्या मोठ्या भावाने नेहमी पेरलेलं होतं इकडून जातानाच, की तू जा पण काहीतरी उद्योगधंदा तिकडचा जॉईंट व्हेंचर पार्टनर घेऊन ये.
अरे वा, मोठ्या भावाचं मोठ्या विजन. भावाचं विजन होतं आणि त्यावर मी काम करत होतो माझ्या पद्धतीने पण. आणि विचार करायचो की आपण मेटलर्जी मध्ये आलो तर नक्कीच फोर्जिंग आहे, स्टील, ॲल्युमिनियम, फर्नेस टेक्नॉलॉजी असेल, देर आर मेनी फील्ड्स, सेरॅमिक मध्ये काम असेल, पण सगळीकडे पाहिलं तर गुंतवणूक खूप लागत होती. मग मी विचार केला गुंतवणूक कुठं कमी लागते तर ती फाउंड्रीमध्ये लागते. एक मेल्टिंग फर्नेस घेतली आणि मातीचे साचे बनवण्यासाठी एखादी मोल्डिंग मशीन घेतली झालं. आणि एक 5-10 कामगार घेतले की काम सुरू करू शकतो आपण. म्हणून मी फाउंड्री टेक्नॉलॉजीमध्ये बिझनेस करेल असं त्या चायनीज मित्राला बोलायचो. आज सुद्धा तो मित्र मला आता 5-6 वर्षापूर्वी भेटला होता. तो एक चांगला हुशार होता. फार कमी चायनीज वापस जर्मनीमध्ये राहिले, पण त्यापैकी तो एक होता. चांगला सिनियर सायंटिस्ट आहे एका जर्मन कंपनीमध्ये. तो मला आत्ताही म्हणतो, अरे तू त्यावेळी बोलला होता, आज तुझ्या सगळ्या स्टोरी आम्ही पाहतो तर फार मस्त वाटतं की आम्हाला बेंचवर बसून तू म्हणायचा की मी उद्योगधंद्यामध्ये जाणार आहे. नाही, पण तुम्ही आता जे म्हणाले की पैसे नव्हते, इन्व्हेस्टमेंट जास्त लागायची, म्हणून तुम्ही फाउंड्री जात, आणि हाच पॉइंट आहे राईट. तुम्ही मगाशी जे म्हणाले पैसे नाही म्हणून उद्योग करायचा असं नाही, तुम्हाला काहीतरी गॅप फाईंड करायचा आहे आणि हा तुम्हाला काहीतरी फाईंड करून तो बिझनेस करायचा. हे मी माझ्या जॉबच्या बाबतीमध्ये पण केलं. अच्छा. फक्त बिझनेसमध्येच म्हणून नाही केलं. मला लक्षात आलं की जर्मनीमध्ये फाउंड्रीमध्ये काम करणारी लोक कमी कमी होत आहेत. त्याचबरोबर फाउंड्री बऱ्याचशा वर्कफोर्स नसल्यामुळे बंद पडत आहेत. बरोबर. तर मे बी धूळ असेल, टेम्परेचर असेल, पण आपल्याला काय, म्हणजे बेगर्स आर नॉट चूजर्स. म्हणजे आपल्याकडे परिस्थिती अशी होती की आपल्याकडे काहीच नव्हतं. बरोबर. आणि आपल्याला काही फरक पण नाही पडत. आणि काहीही मिळालं तर चांगलंच आहे. मग चला हेच करूया जिथे जर्मन लोकांना, कारण जर्मनीमध्ये असं पक्क होतं, पहिले जर्मन मिळाला नाही, नंतर युरोपियन मिळाला नाही, म्हणून भारतीयाला जॉब दिला. मग आपल्याला भारतीयाचा त्या परिघामध्ये फार लांब होतो आपण. जवळ कधी आलो असतो की जर्मन ना युरोपियन कुणालाच काम करायचं नाही जिथे धूळ आहे, टेम्परेचर आहे, तापमान भरपूर, म्हणजे पूर्ण घाम गळतो, पूर्णपणे हीट असते तिथे. तर अशा ठिकाणी काम करू जिथे जॉब पक्का मिळेल. म्हणून मेटलर्जीमध्ये फाउंड्री टेक्नॉलॉजीचं मी सिलेक्शन केलं. त्याचबरोबर हेही लक्षात आलं की तिथे भांडवल कमी लागतं, कारण भांडवल आपल्याकडे नव्हतंच ना. भांडवल नसल्यामुळे, कारण सुरुवात तरी कुठेतरी करावी लागते. जसा तुमचा एकदम सुरुवातीचा प्रश्न होता की भांडवलमुळे ग्रामीण भागातली मुलं म्हणतात की आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे ना भांडवल आहे, आमच्याकडे जास्त काही उच्च शिक्षण नाहीये. पण भांडवलाबद्दल तुम्ही विचार करू नका. भांडवल कुठून ना कुठून तरी तयार होईल, पण पहिले सुरुवात तर कुठेतरी करा. मी माझ्याकडे सुद्धा काय 5-10 लाख 25 लाख जास्तीत जास्त विदेशात जॉब करत होतो म्हणून 50 लाख रुपये होते. पण आज जे उद्योग मी 1000 कोटी पर्यंत घातला तो काही 50 लाखावर शक्य नव्हता ना. पण तुम्ही तुमचे मार्ग शोधत गेले, 50चे मग इन्व्हेस्टर शोधले आणि तसे पुढे निघत गेले. येस. पण आता जर सर एखाद्यानं जॉब करतं आणि त्याला बिझनेस चालू करायचा, काय 3 स्टेप्स त्यांनी घेतल्या पाहिजे की तो सिस्टमॅटिकली जॉबमधनं बाहेर येईल? कारण मला बरेचशी लोक भेटतात, ते म्हणतात की आम्हाला जॉब सोडताच येत नाही. मी तर असं म्हणेल की सोडला पण का पाहिजे, म्हणजे एंटरप्रेन्योर बनणं हा हट्टही नाही पाहिजे असं मला वाटतं. का? कारण जे चांगलं चाललंय ना ते सोडून तुम्ही एकदम उघड्यावर येऊ नका. त्यापेक्षा पॅरलली जॉब करत दुसऱ्या काही गोष्टी करता येतील का, म्हणजे छोटासा उद्योग कुठेतरी सुरू करता येईल का, म्हणजे तुमच्या बायकोच्या नावावर म्हणा, भावाच्या नावावर म्हणा, आणि त्यातनं काहीतरी टेस्टिंग द वॉटर करता येईल का हे पण पाहिलं पाहिजे. तुमचा पिंड आहे का, पिंड आहे का हे पण पहा. मला असं वाटतं की प्रोफेशनली बऱ्याचशा वेळा आपण सर्वजण हा विचार केला पाहिजे की प्रोफेशनलिझम इज ऑल्सो एंटरप्रेन्योरशिप इन माय ओपिनियन. जर तुम्ही प्रोफेशनलिझम इज ऑल्सो एंटरप्रेन्योरशिप. का नाही? कारण मी जर आज मॅनेजर असेल, माझ्याकडे जर आज एक माझ्या फॅक्टरीमधला, माझ्या IT सेक्टरमधला एक कारभार असेल एखाद्या देशाचा, मी जर इटलीचा एक कस्टमर हँडल करत असेल, मी जर टोटली ओनरशिप घेतली तर आय एम एंटरप्रेन्योर. बरोबर. इन माय ओन सेक्टर. आणि तोच माणूस मॅनेजिंग डायरेक्टर होतो. मग मॅनेजिंग डायरेक्टर तोच होत असतो जो आउट ऑफ द बॉक्स विचार करतो. एंटरप्रेन्योरशिप फक्त आणि फक्त विचार करू नका. आणि मी बऱ्याचशा वेळा काही लोकांना हा नक्कीच सल्ला देतो, तुम्ही जर 40-45च्या पुढे गेला असाल ना तर अवघड असतं.
कारण तुम्ही ऑलरेडी जॉबमध्ये एवढं मॅच्युअर झालेले असतात, सॅलरी स्ट्रक्चरमध्ये एवढं हायर गेलेलं असतात. आता पूर्णपणे तुम्हाला सगळी किल्ले विकून परत झिरोपासून सुरुवात करायची म्हणलं तर अवघड होतं. असा बमन इराणी सारखा एखादाच ऍक्टर असतो जो 50 नंतर ऍक्टिंग सुरू करतो आणि सुपरस्टार होतो. असं सगळे होतात का? तर नाही होत ना. त्याला त्या फिल्म अकॅडमीमध्ये पुन्हा नंतर करिअर जे आहे तुमचं ऍक्टिंगचं करिअर फार लहानपणापासून सुरू करावं. बरोबर. तर तुम्ही जेव्हा जर्मनीत होता तेव्हा तुमचं लग्न झालं होतं आणि जेव्हा तुम्ही डिसाईड केलं की आता मला इंडियात यायचंय आणि बिझनेस करायचं, तुमच्या बायकोचं काय म्हणणं होतं? बायकोचं आजचं म्हणणं असतं की नको जायचं. पण त्यावेळी कसं आहे की इट वॉज इन नाईव्ह स्टेज, म्हणजे फार नवीन अशी. आम्हाला एक लग्न झाल्यानंतर 5, 6, 7 वर्ष झाले होते फक्त राहायला. आणि जर्मनी काही असा एकदम असा देश नाही की तुम्हाला अकोमोडेट करून घेतो इझिली. बरोबर. ते काय अमेरिका नाही की मेल्टिंग पॉट आहे, कोणी या, कोणीही उद्योगधंदे करा, राज्य करा. जर्मनी इज अ व्हेरी कन्झर्वेटिव्ह कंट्री, म्हणजे ते रिझर्व्ड लोक आहेत ते. त्यामुळे सोशल लाईफ एवढी काही नव्हती. आणि बायकोला एवढं नक्की माहिती होतं की भरतला एंटरप्रेन्योरशिपमध्येच करिअर करायचं आहे. कारण जी काही लग्नानंतर 5-6 वर्ष आम्ही प्रत्येक वर्षी भारतामध्ये यायचो. जर्मनीचा हाही फायदा आहे, 6-7 तासामध्ये पोहोचतो माणूस. अमेरिकेसारखं 12-14 तास लागत नाहीत. आणि इथे आल्यानंतर मी महिनाभरामध्ये काही कॉमनली आम्ही परळीला राहायचो माझ्या घरी, आणि त्याच्यानंतर प्राची तिच्या घरी संभाजीनगर औरंगाबादला राहायची. पण मी मात्र पुण्यात राहायचो आणि पूर्ण पुण्यामधनं कुठेतरी शिमोगाला जायचो, कुठेतरी चेन्नईच्या मित्राकडे जायचो. आणि त्याचे वडील जर बिझनेसमॅन असतील तर अरे कसा उद्योग करतात, किती कोटीपर्यंत पोहोचला, तुमची जर्नी काय आहे. क्युरिओसिटी खूप महत्त्वाची. क्युरिओसिटी आणि लर्निंग कर्व जो आहे ना तो 5-6 वर्ष चाललेला होता. म्हणजे उडी अशी अचानक, तुम्ही जसं मगाशी प्रश्न विचारला 3 पॉईंट सांगा, मी 3 सांगितले तर नाही, एकावरच थांबलं. की बाबा एकावरच थांबलं कारण प्रोफेशनलिझमला पण तुम्ही एंटरप्रेन्योरशिप म्हणून बघा. कारण तिथे सुद्धा तुम्ही असं काही बनवू शकता की तुम्ही पूर्ण कंपनी चालवणारे होऊ शकता. सो ही जर्नी जी आहे ना तिथून सुरुवात केल्यामुळे तिला हे माहिती होतं की भरतला उद्योगधंद्यामध्ये काहीतरी करायचंय. तिचंही कुठेतरी स्वप्न होतं की आपल्याला पण MBA करायचंय, आपल्याला पण उद्योगामध्ये. तिचं स्वप्न तिने मला देऊन टाकलं की ठीक आहे, लेट्स टेस्ट द वॉटर विथ हिम आणि आय विल टेक रिस्क टू लिव्ह द कंट्री. बऱ्याचशा वेळा म्हणजे कंपॅरिझन आजही होतं, तेव्हा आजची ट्रॅफिक वगैरे बघून असं वाटतं की तिकडे राहिलो असतो तरी चांगलं झालं असतं. चाकणवरनं घरी बाणेरला पोहोचायला 4 तास लागतात, म्हणजे ते ऑफिसमध्ये कमी आवर आणि कारमध्ये जास्त आवर. पण तिचा पूर्ण सपोर्ट होता त्यावेळी. आणि मी म्हणेल की स्टेज पण फार प्री मॅच्युअर होती की त्याला जाऊया, बघूया, वापस येता येईल परत. तुम्ही लकी होता म्हणजे. कारण बऱ्याचशा लोकांना घरचा सपोर्ट कधी कधी मिळत नाही. हे विदेशात असल्यावर तर नक्कीच मिळणार नाही. नक्कीच मिळणार, कारण तिथल्या लाईफ कम्फर्टची सवय असते. इथलेच सगळे ऍक्टर, विराट कोहली जाऊन इंग्लंडला जाऊन राहायचा विचार करतोय किंवा राहतोय. कारण विदेशामध्ये आता सुद्धा आम्ही, माझे शाळेतले काही मित्र आम्ही गेलो होतो, तो मला म्हणत होता कशाला आला वापस, एवढं चांगलं जीवन आहे. संध्याकाळी 6 वाजले. नाही, आता मागच्या 2 महिन्यापूर्वी. त्यांना माहित नाही का तुमची कंपनी काय करते आता? माहिती आहे, पण प्राचीलाही नेहमी वाटतं की तिकडेही भरतनी काहीतरी केलं असतं. असं काही गप्प बसणारं व्यक्तिमत्व नव्हतं की जर्मनीमध्ये सुद्धा एखादा छोटा मोठा उद्योग उभा केलाच असता. पण माझी एक फार जास्त पेट्रिऑटिक आपल्या देशासाठी करण्याची तळमळ पहिल्यापासून होती. याला एक ग्रामीण भागाचा टच पण असेल मे बी, की ज्या मातीतनं आलो आपल्याला खरं तर परळीलाच काहीतरी करायचं होतं. आता करताय ना, पण तुम्ही करतोय, पण जवळ गेलोय. जवळ जातोय, कारण तिथे अशी इकोसिस्टीम नाहीये. लोकांची ती मानसिकता पण उद्योगधंद्याची एवढी हे नाहीये, पण होईल. म्हणजे आपण खूप जास्त पॉझिटिव्ह असतो मी त्या बाबतीमध्ये. तुम्हाला जर आत्ता 0 पासून स्टार्ट करायचं असतं तर तुम्ही जर्मनीत कराल का इंडियात कराल? जर्मनीमध्ये करेल. म्हणजे दॅट इज माय ऑनेस्ट आन्सर. जर्मनीमध्ये कराल. आणि तुम्ही आता म्हणाले की गावाकडे मला काहीतरी करायचं आहे, आणि तुम्ही प्रयत्नही करताय की तिथे जॉब कसे दिले जातील, तिथे बिझनेस कसा जनरेट होईल. आणि तुमच्या एका इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकलं की गावाकडे स्टार्टअप म्हणजे काय पण माहीत नाही आहे अजून. हे बदलण्यासाठी जर तुम्हाला फुल पॉवर दिले की चला परत गीते साहेब तुम्हाला सगळं दिलंय, काय बदलाल? काय 3 गोष्टी बदलाल की ज्यानी
पुढच्या 10 वर्षात तुमच्या गावातनं मॅक्सिमम ऑन्टरप्रिनर बाहेर पडतील? सी बेसिकली मी मागच्या प्रश्नाचं उत्तर परत एकदा देतो. जरी जर्मनीमध्ये सुरू केलं तरी सुद्धा माझी ती तळमळ नेहमी असेल की भारतामध्ये कसं घेऊन असणार, ते जायचं नाळ आहे. असणारच. कारण आणि स्टार्टअप जे आहे ना, स्टार्टअप हा शब्द जो आहे ना तो व्यवस्थित समजला गेलेला नाही. आणि जर त्याला आपल्याला खरोखर स्ट्रेंथन करायचं असेल ना, तर सर्वात महत्त्वाचं जे आहे ना, की मोठ्या मोठ्या शहरामध्ये जसं इन्क्युबेशन सेंटर आहेत ना, तशी ती लातूर, संभाजीनगरमध्ये तरी असेल, पण परभणी, कुठेतरी अमरावती अशा भागामध्ये सुद्धा छोट्या रूपामध्ये सुद्धा सुरुवात तर करा. ओके, तुम्ही म्हणता पहिलं इन्क्युबेटर्स चालू आहे. हां, आणि त्याला काहीतरी सबसिडी द्या. जसं तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी अंडर द स्टार्टअप बऱ्याचशा सबसिडी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे तुम्ही तिथे सुरुवात तर करा, एखादी इमारत तर बांधा, त्या लोकांना कुठेतरी तिथे सबसिडाइज रेटमध्ये जागा तरी द्या. आमच्याकडे जसं भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्योरशिप अँड लीडरशिप आहे COEPच्या कॅम्पसवर, तिथे आम्ही सबसिडाइज रेटवर 5,000 रुपये पर मंथनी सीट देतो बसण्यासाठी. आणि ती लोक येऊन तिथे आपले आपले वेगवेगळे प्रयोग करून बरेचसे 90% फेल होत असतील, पण कमीत कमी त्यांनी काहीतरी केलं ह्याचं समाधान असेल. स्टार्टअप लक्षात तरी येईल. त्यानंतर भलेही तो जॉब मार्केटमध्ये गेला तर उद्या परत 5 वर्षानंतर जॉब मार्केटमध्ये काम केल्यानंतर त्याला जेव्हा उद्योगधंदा उभा करायचा आहे ना, त्यावेळी त्याला जो तो फेल्युअरचा अनुभव असेल ना, तो सर्वात दांडगा असेल. त्यामुळे ह्याचं सीड जे आहे ना, ह्याचं बीज जे आहे ना, तुम्हाला ग्रामीण भागामध्ये पण रोवावं लागेल. ते जे आहे ते आता सध्या ग्रामीण भागामध्ये स्टार्टअप तयार करणं म्हणजे एखादी एजन्सी मिळणं, टायरची एजन्सी मिळाली की तो स्टार्टअप आहे असं वाटतं, पण दॅट इज नॉट स्टार्टअप. इनोव्हेटिव्ह आयडियाजसाठी एज्युकेशनल सिस्टीममध्ये जसं इन्क्युबेशन सेंटर आहे, एज्युकेशनल सिस्टीममध्ये पण एंटरप्रेन्योरशिपचं 10वी पर्यंतच्या सिलेबसमध्ये तुम्ही इन्क्लूड करा. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना म्हणा, आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये काय आहे ना, घरी आई वडील आले की अरे अभ्यास केला का, अरे पण कशाचा अभ्यास केला, म्हणजे तुम्ही फक्त रट्टा मारून फक्त पूर्णपणे इतिहास, भूगोल आणि गणित शिकणार आहात का, का त्यापेक्षा आजच्या जगामध्ये काय चाललेलं आहे त्या सिलेबसला इन्क्लूड केला तर तो विद्यार्थी आउट ऑफ द बॉक्स जाऊन, जसं जर्मनीमध्ये सुद्धा बऱ्याचशा वेळा मी पाहतो की शिक्षण पद्धती जी आहे ना, 5वी नंतर ते एक तर आयदर प्रॅक्टिकल ओरिएंटेडमध्ये जातात किंवा थेरॉटिकलमध्ये जातात. तर असं सगळेच जण इंजिनियर होणार नाहीत, सायंटिस्ट होणार नाहीत, पण स्टार्टअप मात्र सगळेजण करू शकतात. त्यामुळे एज्युकेशनल सिस्टीममध्ये इन्क्युबेशन आणि सबसिडाइज रेटमध्ये त्यांना काहीतरी तुम्ही थोडंसं गव्हर्नमेंटकडनं पण जरा थोडीशी लालूच दाखवली तर ते पुढे जातील. आणि मला वाटतं की त्याच्याच बरोबर काही तुमच्यासारखे रोल मॉडेल्स पण पाहिजे, की गावाकडे पेरेंट्सला जास्त करून आई वडिलांना असं कळालं पाहिजे की बिझनेस करून पण मोठं होता येतं. नुसतं डॉक्टर किंवा जॉब करून मोठं येता येत नाही, पण बिझनेस करून पण मोठं. नक्कीच हा प्रश्न खूप चांगला आहे, कारण आत्ताच नुकतंच 1 जूनमध्ये मी जपानला जाण्याच्या आधी बीड जिल्ह्यामध्ये सुरुडी म्हणून गाव आहे, एकदम छोटंसं विलेज आहे. त्या गावामध्ये एका महानुभावानी जॅपनीज लर्निंग सेंटर सुरू केलं. म्हणजे मला त्याचं कौतुक वाटलं म्हणून मी प्रवास करत त्या कार्यक्रमाला गेलो. तर तिथे मला एक लक्षात आलं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, की नवीन काहीतरी शिकलं पाहिजे, नवीन काहीतरी सुरू केलं पाहिजे. त्याच वेळी तिथे त्या भागामधला एक विद्यार्थी लांबून लांबून प्रवास करून भरतगीते येणार आहेत म्हणून भेटायला आला. तो मला हाच प्रश्न केला की माझ्या आई वडिलांना बोलता का. 100% माझे आई वडील म्हणतात उद्योगधंदा नाही करायचा, तू अभ्यास करून इंजिनियर बन. पण मी पण त्याला सजेशन तसंच दिलं, तू आत्ताच गडबड का करतोयस, पहिले काहीतरी कॅपेबल पण बन ना. उद्या उद्योगधंद्यामध्ये जर तू अपयशी झालास तर तुझ्याकडे डिग्री तरी पाहिजे ना. आणि त्या डिग्रीसाठी आई वडील पण बरोबर म्हणतायत. हा, भलेही फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंग मध्ये जेव्हा असशील ना, त्या दिवशीपासून स्टार्टअप सुरू कर तुझं, पण एज्युकेशनल ट्रॅक तर पाहिजे ना. बरं. नाही, मलाही असे बरेचसे प्रश्न येतात माझ्या चॅनलवर की तुम्ही माझ्या आई वडिलांना मेसेज करा, मेल करा, मला बिझनेस करायचा आहे. तर मी त्यांना एक गोष्ट सांगतो की आई वडील आहेत ना, तुम्हाला जगापेक्षा सगळ्यात जास्त ओळखत असतात. बरोबर.
आणि ते का तुम्हाला म्हणतात ऑन्टरप्रिनर नाही करू शकत, कारण ते काय बघतात, हा सकाळी उठतो का वेळेत, हा सकाळी वेळेत रोज एक गोष्ट कंटिन्युअसली करू शकतो का, ह्याला पैसे सांभाळता येतात का, ह्या सगळ्यात मी त्यांना सांगतो तुम्ही रिफ्लेक्ट करा की, कारण ऑन्टरप्रिनरशिप म्हणजे काय की डिसिप्लिन, रोज सकाळी यायचं संध्याकाळी जायचं, काही झालं तरी जायचं, पैसे नसले तरी जायचं, हे आईवडिलांना कळतं. आणि ज्या वेळेस आईवडिलांना कळेल ना की माझा मुलगा हे सगळं सांभाळू शकतो, तर तिला कर बिझनेस पण डेफिनेटली तुमच्यासारखे रोल मॉडेल पाहिजे जे. आणि आय वुड सजेस्ट की तुम्ही स्वतः ज्या 3 गोष्टी म्हणाल्या, स्कूल, फंडिंग, सबसिडी आणि इन्क्युबेटर्स, ह्या गोष्टी तुम्ही प्रमोट केल्या पाहिजे. आपण मिळून काहीतरी नक्की करू, त्याच्यामध्ये नक्की करू. करायला आणि पाहिजे. आज सुद्धा माझ्याकडे जेही विद्यार्थी अप्रोच होतात, मोस्टली माझा कॉन्टॅक्ट जो आहे तो मिळतोच, किंवा माझे लँडलाईन मिळतात ऑफिसचे. त्यामुळे आम्हाला बऱ्याचशा वेळा मला काही विद्यार्थी भेटायला येतात, त्यांना गाईड पण करत असतो. पण आपण एक असं इन्क्युबेशन सेंटर पण उभं केलं पाहिजे, भलेही मग ते एखाद्या शाळेच्या माध्यमातून त्यांच्याच एका ठिकाणी प्रेमायसेसमध्ये सुरू करू शकतो. ॲब्सोल्युटली. आणि मी भरत गीते हे ब्रँड कधी झालं की जेव्हा तुम्ही एक 350 करोडचा जेवी केला एक जर्मन जायंट बरोबर, त्या बोर्डरूम मध्ये जेव्हा तुम्ही ते प्रेझेंट करत होते, तुम्ही काय त्यांच्यावर जादू केली की ज्यांनी तुमच्यावर ट्रस्ट केलं? ही जादू आत्ताची फक्त ह्या जानेवारीचा जो स्वित्झर्लंड डावोसचा जो MOU नाही, झाला, त्याच्या आधीचा. त्याच्या आधीचा, त्याच्या आधीच सुरुवात झालेली आहे ती. ओके, तो जो 2016-15 पासून सुरुवात झाली त्याची, 16ला ब्रेक थ्रू मिळाला. एक 2-3 महिनेच लागले, जास्त वेळ नाही लागला. कन्व्हिन्स कसं करू शकलो, कारण मी स्वतःचा उद्योग इथे छोटासा करत होतो, छोटेखानी करत होतो. खेडशिवापूर म्हणून गाव आहे बँगलोर हायवेवर, आणि त्यामुळे माझ्याकडे काय आहे ना की एक काय म्हणतो आपण त्याला, एक रेकी होती, एक त्याला दाखवायला अनुभव तयार होता की एक छोटेखानी हा काहीतरी करतोय. दुसरं म्हणजे हॅनोव्हर एक्झिबिशनमध्ये तत्कालीन आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची ओळख झाली. त्यामुळे थोडंसं काय आहे की शासनाबरोबर पण मेक इन इंडियामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे जो तो आमचा पार्टनर आहे, बोर्डरूम जी आहे, ती सुरुवात अशी झाली की पहिले तर त्यांनी मला बोलवलं ऑक्टोबर महिन्यामध्ये 2015मध्ये. माझे इंटरव्ह्यू घेतले, माझे प्रपोजल घेतले की तुमच्या डोक्यामध्ये काय काय आहे. त्यांनी त्यांचा प्लांट दाखवला, पण त्यांनी त्यांचं IP रिलेटेड जी फाउंड्री, जी माझं DNA आहे ते दाखवलंच नाही, फक्त मशीन शॉप दाखवलं. आणि त्यानंतर काही चर्चा सुरू झाल्या, पण मी म्हटलं आता तुम्ही एकदा वापस या, आमच्याकडे या आता. मग इथे जेव्हा आले तेव्हा मी सर्वात पहिले त्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलो. त्यांनी त्यावेळी 2015मध्ये मेक इन इंडिया जस्ट लॉन्च झालेलं होतं आणि रेड कार्पेटचं प्रॉमिस केलं. ते 10% त्याचा माझा थोडासा ते सक्सेस म्हणू शकतो, किंवा 10% तो कन्व्हिन्स झाला. पण जर्मन लोक हे फार पक्के असतात राजकीय. म्हणून विचारलं, जर्मन लोकांना जर तुम्ही 350चा MOU करू शकता. 350 दिलेच नाहीत ना त्यांनी. मी आता 1000 कोटीपर्यंत कसं पोहोचलो तेही सांगतो. मग त्याला तिथून नागपूरलाच बोलवलं होतं मुख्यमंत्र्यांनी घरी. उद्योगमंत्री तत्कालीन सुभाष देसाई यांनी पण खूप ॲश्युरन्स दिलं की तुम्ही या भारतामध्ये. आणि मग आम्ही इकडे शिरवळला वगैरे जाऊन आलो, तिकडचा इंडस्ट्रियल एरिया त्यांना दाखवला, आणि मग माझ्या फॅक्टरीमध्ये घेऊन गेलो. सो ही हॅज सीन माय प्रोडक्ट्स, क्वालिटी, सरफेस फिनिश. त्यांना असं वाटलं की हा माणूस जर या उत्तम प्रकारची उत्पादनं इथे बनवतोय, छोटे खाणी एवढं, ह्याच्याकडे तर कॅपिटल फार छोटं होतं, हा माणूस करू शकतो. मग तो मला काय म्हटला की ठीक आहे, म्हणजे तू तिकडे मला त्या राजकीय प्रशासकीय लोकांकडनं ॲश्युरन्स पण दिलास की आपल्याला जागा लवकर मिळेल, हे करेल, तुझ्याकडे प्रोडक्ट पण आहे, तुझ्याकडे एक छोटेखानी जी फॅक्टरी आहे ती स्टेट ऑफ द आर्ट युरोपियन टाईप वाटतं, मी 5 मिलियन लावेल. अरे मग ते 5 मिलियनचे आज 100 मिलियन कसे झाले. ती जी कला आहे ती तुम्हाला हळूहळू त्यांना कसं आहे ना, गुंतवत पण जावं लागतं, पण त्याचबरोबर व्हॅल्यू पण द्यायला लागतं, व्हॅल्यू पण रिटर्न पण द्यावे लागतात. बरोबर. कालच हार्वर्ड बिझनेस स्कूलवाल्यांनी आमचे सर्वांचे इंटरव्ह्यू घेतले. ते एक केस स्टडी लिहित आहेत आमच्यावर. लोथार टोनीचा घेतला, माझ्या पार्टनरचा घेतला, माझा घेतला, त्याबरोबर आमच्या काही 5-6 साथीदारांचा, कर्मचाऱ्यांचा घेतला. तर त्यावेळी सुद्धा त्यांनी हाच प्रश्न विचारला होता लोथार टोनीला की आता भविष्यातला भरत गीते जर कोणी तुम्हाला सजेस्ट करायचा असेल, किंवा भविष्यातला लोथार टोनी जर भारतामध्ये येऊ इच्छितो,
JV पार्टनर शोधायला, तर काय तर बघणार? तुम्ही काय बघाल? बरोबर. तर त्याचं उत्तर त्यांनी खूप सुंदर दिलं होतं. ट्रस्ट आणि जे तुमचं काय म्हणतो आपण तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी, एम्पॉवरमेंट, जेवढा ट्रस्ट JV पार्टनर तिकडून दाखवणार आहे ना, तेवढा हा रिस्पॉन्सिबल झाला पाहिजे. बरोबर. आता आमचा जो पार्टनर आहे तो कधी भारतामध्ये मागच्या 7, 8, 10 वर्षामध्ये एकदा दोनदा आला. का? कारण त्यांनी म्हटलं आहे. की मला जर ही फॅक्टरी चालवायची तर भरत गीतेंच्या थ्रू चालवायची. मी जर चालवत असं तर मग मीच येऊन बसतो प्रत्येक वेळी प्रश्न करण्यापेक्षा. मग या ट्रस्टमुळे काय होतं ना, तुमचे जे खांदे आहेत ना ते आणखी जास्त मजबूत करावे लागतात, तुम्हाला स्ट्रॉंग करावे आणि तुम्ही लागतात, रिस्पॉन्सिबल बनता, की आपण कुणाचे दुसऱ्याचे पैसे आपल्याकडे इन्व्हेस्ट ओनरशिप घ्यावी लागते तुम्हाला. बरोबर. आणि याच्यामध्ये कसं आहे, जॉईंट व्हेंचर पार्टनरशिप असल्यामुळे सुरुवातीपासून एवढं नक्की आहे की आय डोंट ट्रीट इट ॲज अ इन्व्हेस्टर किंवा काय, वी आर इक्वली टुगेदर. 100%. आणि तुम्ही जेव्हा एवढे 100 मिलियन फंड गोळा करता, मग तुमचं जे विजन असतं की 1000 कोटीची टॉरल इंडिया करायची, ती तुमच्या नेक्स्ट लेवलला नेण्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करायला लागतात, की तुमची जी नेक्स्ट लेवल लिडरशिप आहे? खूप चांगला प्रश्न आणि खूप अडचणीचं काम आहे. हो, कारण खूप त्यांना ते विजन पास व्हायला पाहिजे ना. आणि इथेच तुमचे जे अनुभव असतात ना, किंवा तुम्हाला लहानपणापासून घडवताना तुमच्या आई वडिलांनी दिलेलं एक मंत्र असतात. माझे वडील कॉन्ट्रॅक्टर होते, तर 4 लोक कसे सांभाळायचे, मल्टीटास्किंग त्याला कसं लावायचे, तो दिवसभर कसं बोलायचं, सुपरविजन पण करणं असेल, किंवा मग संध्याकाळी जर जेवायला सगळे जे म्हणजे मंडळी साहेब लोक वगैरे येणार असतील तर ते जेवणाची सुविधा वगैरे सगळं करून ठेवणं, हे एक मायक्रो किंवा मॅक्रो मॅनेजमेंट जे आहे ना, ते लहानपणापासून त्याचं बाळकडू मिळत गेलं. पण तो नक्कीच छोटासा भाग होता. आता हा फार मोठा कॉर्पोरेट लेवलवरची गोष्ट आलेली आहे. तर हार्वर्ड बिझनेस स्कूल असेल, आपण स्वतः जेव्हा पोलंडला, जर्मनीला जातो, आपले पार्टनरनी कसं डेव्हलप केलं असेल, याचा पण अभ्यास करत राहतो. काही गोष्टी त्यांच्याकडनं शिकल्या, आज ते काही गोष्टी आमच्याकडनं शिकतात. कालच्या इंटरव्ह्यू मध्ये तो जेव्हा म्हणतो की म्हणजे दे आर फार बेटर दॅन अस ऑल्सो टुडे. नाही, तुमचा हार्वर्ड बिझनेसचा रिव्ह्यू आहे ना, तुम्ही आता काय म्हणाले, काही गोष्टी आमच्याकडनं शिकता. हार्वर्डची तुमची जी केस स्टडी ना, ते जग शिकणार आहे. आणि ही फार मोठी गोष्ट आहे की भरत गीतेंच्या कंपनीकडनं जग आता केस स्टडी घेणार. म्हणजे आपल्या इथं माहित नसेल, पण हार्वर्ड मध्ये तुमचं नाव येणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. नक्कीच. आणि मी पण रिअली आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर दॅट. आणि आता तो प्रश्न जो आहे ना, ती बांधणी जी आहे ना, ती सुरुवातीपासूनच केली होती की आपल्याला 1000 कोटीपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याकडे टीम पाहिजे. जेव्हा माझा मेन प्लांट रेडी झाला ना 2019-20च्या दरम्यान, तिथून पुढे खरी कसरत सुरू झाली की जी मिडल मॅनेजमेंट तयार करणं, लोअर मॅनेजमेंट तयार करणं. आणि आता तर 300 कोटीपासून 1000 कोटीपर्यंत पोहोचायचं असेल तर ती मिडल मॅनेजमेंट सुद्धा मला इनफ होत नव्हती. त्यामुळे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणला मी, आता CEO पण आणला. असं हे स्ट्रक्चर जे आहे ना, ती मी नेहमी चेस, मला तर काही जास्त येत नाही, पण मला वाटतं चेसच्या पटलासारखं नेहमी मी बदलत असतो. ते कुठे प्रधान बसवायचा, कुठे घोडा, कुठे हत्ती हलवायचा, आणि हे तुम्हाला नेहमी करत राहावे लागतात प्रयोग. कारण माणसं जी आहेत ना, ती मल्टीटास्किंग मध्ये पण परफेक्ट झाली पाहिजेत. आणि कधी कधी काय आहे की एखादा माणूस चांगला असतो पण त्याच्याकडे ते मे बी DNA नसेल एखाद्या पर्टिक्युलर सेक्टरचा, परचेसचा, तर त्याला हलवून ना स्टोअर मध्ये टाकून बघितलं पाहिजे. एकदमच स्टॉप करण्यापेक्षा किंवा आणि माझ्याकडे रिक्रुटमेंट किंवा जेव्हा मी ही मिडल मॅनेजमेंट जेव्हा बनवत गेलो ना, तेव्हा मी फक्त त्याचा गाभा जो आहे ना, लर्निंग ॲटिट्यूड पाहिला. एज्युकेशन पण पाहिलं, अनालिटिकल स्किल पाहिजे, तुम्ही कमीत कमी मेकॅनिकल इंजिनियर पाहिजे, मेटलर्जी मिळालं नाही तर प्रोडक्शन तरी पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग पाहिजे, काही नाही झालं तर इलेक्ट्रिकल इंजिनियर पण चालेल, पण इंजिनियर शिकण्याची तयारी पाहिजे, शिकण्याची तयारी पाहिजे आणि बेसिक एज्युकेशन पण पाहिजे. आणि त्याचबरोबर माणूस त्याचा ॲटिट्यूड राईट पाहिजे. बरोबर, ॲटिट्यूड पण फार महत्वाचा आहे. तुम्ही जेव्हा म्हणाले ना मला चेस येत नाही तरी मी मूव्स करतो, तेव्हा मला तुमचे वडील आठवले. त्यांना वाचता येत नव्हतं पण त्यांनी जय हिंद ओळखलं. येस, नक्कीच. तुम्ही म्हणाले आता की लिडरशिप टीम तुम्ही बनवताय आणि त्याच्यात पण चॅलेंजेस असतील, पण मला असा एक माझ्या ऑडियन्ससाठी एक असा इन्सिडेंट सांगा जेव्हा तुम्हाला रात्री झोप नाही आली. स्लीपलेस नाईट जे आहे ते एंटरप्रेनरला नेहमीच असं काय आठवतं तुम्हाला की असं झालं? आणि आहे ना, नक्कीच. आज सुद्धा असतं ते. नवीन चॅलेंजेस असतात जेव्हा तुम्ही एक्सपान्शनला जाता, तुम्हाला नवीन CEO
रिक्रूट करायचा आहे, हां, तुम्हाला इंटरनल काही शिफ्टिंग करायच्यात, बरोबर. प्लांट मॅनेजर न्यू सिलेक्ट करायचं, हे अशा बरेच असतात. पण स्लीपलेस नाईट कशाला म्हणायचं हेही सांगतो नक्कीच. जेव्हा तो म्हणजे सर्व्हायव्हलचा प्रश्न येतो ना, तेव्हाच्या त्या डेंजर असतात. हो. रात्रीची झोपच येत नाही. हो, आताही कधी कधी होतं, पण ते असं वाटतं की सहजच आहे. ओके. म्हणजे कधीतरी कुठला तरी एखादा माझ्या पार्टनरला मेसेज केलाय, खूप महत्वाचा विषय आहे, त्याचा काही रिप्लाय आला नाही, हम्म. मग रात्रीच्या 2ला जाग आली तरी बघणं वगैरे, तर ते पण ते सहज असतं. ते आत्ताही होतं. खरी झोप कधी उडाली माहितीये का? हां. म्हणजे दिवसाही यायची नाही, रात्री यायची नाही. जेव्हा रात्री झोप येत नाही, माणूस दिवसा तरी झोपतो दुपारी वगैरे. ते म्हणजे जेव्हा ही जेवी पार्टनरशिप 2015 ते 16 जे चाललेलं होतं ना, त्यावेळी आमचा तो पार्टनर 50-55 क्वेश्चन पाठवायचा. महाराष्ट्रात का तामिळनाडूला, MIDC का नॉन MIDC, बरोबर. जर्मन बरोबर डील करतो. हां, जर्मन बरोबर डील करतो. ते जे 50-55 क्वेश्चनचे जर आता मी ते शोधायला सांगितलेत माझ्या जुन्या G&B मेटल कास्टिंगच्या ईमेल ID वरनं, कारण ते हार्वर्ड बिझनेस स्कूलवालेही मागतायत. त्याच्यावर मेक इन इंडियाचं बुकच लिहिता येईल. हो का? की एवढे डीप क्वेश्चन आहेत ना, सबसिडी कशामध्ये आहेत, लेबर अवेलेबिलिटी कुठे आहे, वेजेसच्या कॅटेगरी काय आहे, असं जर रेडीली बुक सुद्धा. आणि मी तुम्हाला हेही सजेस्ट करेल, जसं तुम्ही एंटरप्रेन्योरशिपला फार प्रमोट करताय, तुम्ही पण एखादं बुक लिहा ज्याच्यामध्ये सगळं हे कॅटलॉग असेल की कुठल्या भागामध्ये कुठे वेजेस कसे असणार आहेत, बरोबर. कुठे कशा सबसिडी मिळणार आहेत, असं रेडीली अवेलेबल आपल्याकडे बुक नाही. तर त्या रात्रीचे त्याचे प्रश्न यायचे ना, तर ते उत्तर दिलेलं असायचं. मग रात्रीच्या 2ला जाग यायची, त्याचा रिप्लाय आलेला असायचा त्या प्रश्नावर, आणि त्याला रात्रीच्या 2लाच बसून उत्तर द्यायचो मी. म्हणजे झोपच यायची नाही, कारण त्याचे प्रश्न वगैरे असं वाटायचं की एक्साइटमेंट, मजा पण यायची. हा, मजा पण यायची. म्हणजे ती झोप उडाली म्हणजे काय असं काही नाही की सर्व्हायव्हलचं म्हणजे एकदमच जीवामरणाचा प्रश्न नव्हता, पण एक्साइटमेंट पण होती. ॲज यू करेक्टली सेड की एक्साइटमेंटमुळे लगेच रात्रीच लगेच लॅपटॉप घेऊन बसणे, किंवा लॅपटॉप नाही घेतला तर मग कागद पेननी आपलं लिहून काढणे ते उत्तर. मग त्याला 4 वेळा आपण लेट मी स्लीप ओव्हर दिस म्हणतो ना, तसं ते स्लीप न होता लेट मी बी अवेक. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी मग ते परत एकदा त्याची उजळणी, आणि नंतर ते पाठवणं. याच्यामुळे काय आहे ना, ती सुरुवातीची जी जडणघडण झाली ना आमच्या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये, ती अशी झाली की स्ट्रॉंग होती. कारण मला जर्मन कल्चरही माहिती होतं, बरोबर, मला जर्मन वे ऑफ थिंकिंग ही माहिती होतं, आणि त्याचबरोबर आपलं इंडियन जुगाड किंवा इंडियन जे रुरल कल्चर होतं ते मिक्सअप केलेलं होतं. नाही, बरोबर आहे. पण ह्या जर्नीमध्ये असं कुठं फेलियर तुमच्या लाईफमध्ये आला का, आणि त्यातनं तुम्ही कसे बाहेर पडले? मी म्हणेल की फेल्युअरमध्ये कसं आहे ना, की एक तर तुम्ही अपयश जी आहे ना त्याची भीती बाळगू नका. मे बी म्हणून मला वेळ लागतोय आन्सर द्यायला, कारण मी अपयश, मला असं वाटतं की नक्कीच मी चाखला असेल ना 10 ठिकाणी, पण त्या अपयशाच्या बरोबरच ABC प्लॅन माझे रेडी होते. त्यामुळे A वर्क झाला नाही तर बी नाही तर C. आता मी जर प्रोफेशनली करिअरमध्ये चाललो होतो, माझी 2-2.5 वर्षाची कंपनी, मला लक्षात आली होती की ही आता फार मोठं वटवृक्ष होत नाही, तर ते बंद करून वापस जर्मनीला जाऊन मी जॉब मार्केटमध्ये जाणार होतो. तो माझा BC प्लॅन होता. सो मी तिथे सुद्धा खुश राहिलो असतो. G&B मध्ये 10 कामगारांमध्ये काम करायचो, आज 800 लोक आहेत, मिडल मॅनेजमेंट आहे, CEO लेवलची लोक आहेत. आजही तेवढाच आनंद आहे जेव्हा त्या 10 लोकांमध्ये पण काम करायचो. तिथे मला अशी चिंता वाटायची नाही की अपयश पुढे येईल का, मला ह्याची चिंता वाटायची नाही की अरे कधी ही कंपनी मोठी होईल का. हा प्रवास जो आहे ना, प्रवासाचा प्रत्येक क्षण, मग तो यश असो किंवा अपयश असो, त्याचा आनंद घेत गेलो. अपयशातनं मार्ग काढता आला पाहिजे, ती तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी पाहिजे, आणि अपयश हे पचवता पण आलं पाहिजे. मला असं वाटतं की आज जे तुम्ही, किंवा माझं जे आजचं यश आहे, ती अपयशाची सावली आहे. अपयशाशिवाय ते यश मिळणारच नाही. मी पण बरेच वेळा फेल झालो. म्हणजे सुरुवातीच्या काही काळामध्ये बरेचसे डिसिजन चुकले, पण त्याला कव्हर अप ठेवले मी, की काहीतरी त्याला उपयोजना पाहिजेत. आय थिंक तुमचा जो फॉर्म्युला आहे फेलियर किंवा अपयशातनं बाहेर येण्याचा, तो आहे प्लॅन ABC. म्हणजे तुम्ही अनकॉन्शियसली करताय ते, मे बी तुमच्या ते आहे, तुम्ही तसेच बनलात. पण जर सगळ्यांना सांगायचं असेल तर तुमच्याकडे प्लॅन ABC पाहिजे, है ना, तो कायम पाहिजे एव्हरी स्टेज ऑफ लाईफ तुमच्याकडे. आणि एक्स्ट्रीम फेल्युअरचं पण विचार करून ठेवा. हा, मी एक्स्ट्रीम फेल झालो ना, काय होणार, काय होईल.
मला वे आउट कसा काढता येईल, म्हणजे तो प्लॅन ABC तुम्ही ऑटोमॅटिकली करा. आणि एक्झिट मार्ग पण लक्षात ठेवा. बिझनेसमध्ये आता आपण कारण एंटरप्रेन्योरशिपवर बोलतोय, बरोबर, जीवाला लावून घेऊ नका. बऱ्याचशा वेळा जीवाला लावून घेतो आपण. व्हेरी ट्रू. आणि मराठी माणसाचा तो एक फार फार मोठा दुर्गुण इमोशनल आहे आहे आपण सगळे. की बंद झाला यार, मी सुरू केलं होतं, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. पण लोक काय म्हणतील ह्याचं कधी कधी भीती पण पाहिजे. जसं मी सोडून जात होतो त्यावेळेस माझा भाऊ मला म्हणला होता, तो मधवा भाऊ होता, मला म्हणे तू जर गेलास ना तर लोक हसवतील, लोक म्हणतील अरे हा आला भारतात 2-3 वर्ष राहिला आणि गेला पळून. कधी कधी ते पण चांगलं आहे, पण तुम्ही त्याला जिवारी लावून घेऊ नका की लोक काय म्हणतील. लोक तर काही म्हणणार आहेत. मी जेव्हा जर्मनीवरनं सोडून आलो तेव्हा मी 10 कामगारांमध्ये काम करत होते, धुळीमध्ये, सँडमध्ये. तर लोक बाहेरून बघून म्हणजे ह्याचा विजा तरी गेला असेल किंवा ह्याचा जॉब तरी संपला असेल, काढून काढून टाकला असेल. सो ह्या गोष्टी नक्कीच जग काय म्हणेल त्यापेक्षा महत्वाचं हे बघितलं पाहिजे की आपण त्याला फार जास्त जिव्हाळा लावायचा असतो, पण त्याच वेळी डिटॅच पण व्हायचं. एक्झिट मार्ग एका उद्योगामध्ये पडण्याच्या आधी, म्हणून मी एक्स्ट्रीम म्हटलं. बरोबर. उद्या मी हे बंद केलं तर माझं काय होईल हा विचार करून चाला. आणि हाच तुमचा फेलियर मधनं परत उठण्याचा मार्ग मला तरी वाटतं. तर तुम्हाला कधी सेल्फ डाऊट होतो का की यार माझं इथं चुकलं असेल किंवा मी चुकलो तर काय, आणि त्यातनं तुम्ही कसे बाहेर पडता? नक्कीच प्रश्न खूप चांगला आहे. आणि ह्याच्यामध्ये मी म्हणेल की सेल्फ डाऊट पेक्षा सेल्फ अनालिसिस करणं फार गरजेचं आहे. म्हणजे तो डाऊटच झाला, बरोबर, की मी कुठे चुकतोय. आपण बऱ्याचशा वेळा पाहतो की सराउंडिंगला फार दोष देतो. पाऊस खूप होतोय, पैसे नाही, ऊन खूप पडलंय, पैसे नाही, एवढं ऊन आहे, पैसे नाहीये. म्हणजे त्यापेक्षा कुठेतरी करून तर बघा. बरोबर आहे. विदेशामध्ये तर बर्फ पडतो, आपल्याकडे तर फक्त पाऊस पडतो, वॉर्म रेन म्हणतो आपण त्याला, म्हणजे गरम आहे. पावसात भिजलं तर भिजायला मुळशीला जातात लोक. पण कामाच्या वेळी म्हटलं आज पाऊस होता त्यामुळे लवकर उशीर झाला, मला पाऊस आहे त्यामुळे लवकर जायचंय. मला असं वाटतं की सराउंडिंगला दोष देण्यापेक्षा पावसाळ्यामध्ये मी जर अर्धा तास आधी ऑफिसला निघत असेल तर 45 मिनिट आधी निघावं, 1 तास आधी निघावं. सराउंडिंगला दोष देण्यापेक्षा माझ्यावर काम करावं. आज ट्रॅफिक खूप आहे तर आता ते ठरवूनच चालावं लागेल की ही एवढा वेळ मला लागणारच आहे. सो सेल्फ अनालिसिस, सेल्फ डाऊट हे आलेच पाहिजे. तुम्ही फार छान म्हणाले की स्वतःवर काम करावं. तर स्वतःवर काम करण्यासाठी तुम्ही काय बुक्स वाचता का, तुम्ही काय पॉडकास्ट बघता का, कोण तुमचं रोल मॉडेल कोण आहे? मी पुस्तक फार जास्त वाचत नाही, पण जेव्हाही वाचतो तेव्हा मला ऑटोबायोग्राफी खूप इन्स्पायर करतात, कारण त्या लाईफ जर्नी असतात. बराक ओबामाचं पुस्तक मी वाचलेलं आहे, खूप सुंदर. मला ते वाटतं तो केनियाला कसा जातो वापस, त्याची फॅमिली, तिची आत्या त्याला $50 साठी त्याच्या मागे मागे पळते की मला $50 तरी दे. अशा परिस्थितीमधनं एक अमेरिकेसारख्या एवढ्या अवाढव्य देशाचा राष्ट्राध्यक्ष होतो, तो पण कुठून आलाय हे बघितल्यानंतर आपल्याला आणखी इन्स्पायर होतं. पानिपत सारखं पुस्तक मी वाचलेलं आहे. विश्वास पाटील चांगले मित्र पण आहेत माझे. ते पुस्तक पण मला खूप चांगल्या गोष्टी शिकवून गेलं की फेल्युअर मधनं काय शिकता आलं पाहिजे, आपण कुठे चुकलो. तो अब्दाली तर वापस युटर्न करून निघाला होता आणि म्हणलं एवढं मोठं अवढव्य सैन्य, पण त्यांनी छावण्या जेव्हा वेगवेगळ्या बघितल्या ते म्हणलं और एक युटर्न ले वापस चलो, इनको अलग अलग बुलाओ. त्यांच्यामध्ये डिवाइड अँड रूल कसं करता येईल हे तेव्हापासून अशा अनेक पुस्तकांमधनं प्रेरणा मिळतात. सर 10 वर्ष आत्तापासून तुमच्यासाठी महाराष्ट्रातले गावाकडच्या लोकांसाठी बिझनेसमॅन बनायचं असेल तर तुम्ही काय बघता? आजपासून 10 वर्षानंतर महाराष्ट्रात कसं वातावरण असेल किंवा कसं वातावरण असलं पाहिजे ऑन्टरप्रेनरसाठी? वातावरणासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 गोष्टींमध्ये काम झालं पाहिजे, शासनाकडनं आणि सिटीजनकडनं. मी नेहमीच म्हणत असतो, आपण नेहमीच शासनाला बोटं दाखवतो, शासन म्हणतं माझे नागरिक चांगले नाहीये. बरोबर. शासनाने इकोसिस्टीम तयार केली पाहिजे जी ग्रामीण भागापर्यंत गेली पाहिजे. रस्ते, विमानतळ, रेल्वे, त्याचबरोबर ड्राय पोर्ट. समुद्र तर काय आता तिथे आणता येणार नाही, ड्राय पोर्ट तयार करा ज्या मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये समुद्र नाहीये. आणि त्याचबरोबर त्यांनी उद्योगाचं औद्योगिक विकेंद्रीकरण केलं पाहिजे. डिसेंट्रलायझेशन ऑफ द इंडस्ट्री ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावर भर दिला पाहिजे आणि शासन त्यावर काम पण करत आहे. आपण पाहतो MIDC मध्ये ABCDE कॅटेगरी, डी मध्ये म्हणजे एकदमच ई मध्ये जिथे नक्षल भाग आहे तिथे जाऊन उद्योग टाका, तुम्हाला बऱ्याच सबसिडी मिळतात.
टॅक्स बेनिफिट मिळतात, यावर शासन काम करते. नागरिकांनी काम काय केलं पाहिजे? चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. उद्या माझ्या शहरामध्ये, उद्या माझ्या खेड्यामध्ये जर उद्योग स्टीलचा आला, ॲल्युमिनियमचा आला, फोर्जिंगचा आला, एखादी फॅक्टरी प्लास्टिकचे पार्ट बनवणारी आली, तर माझ्याकडे ते राईट स्किल आहे का? त्या स्किलवर काम करा. ITI करा. बुद्ध्यांक हा प्रत्येकाचा सारखा नाहीये. सायंटिस्ट सगळे होणार नाहीत. आपला बुद्ध्यांक किती आहे हे लक्षात घेऊन त्या टेक्निकल साईडला आपल्याला काय शिक्षण घेता येईल, एज्युकेशन घेता येईल, त्याला भर दिला पाहिजे. हे 2 कामं झाली पाहिजे. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते आपल्याला सरकारला शेअर करायला पाहिजे आणि सिटीजन्सला शेअर करायला पाहिजे की हे सगळं आय थिंक समरी आहे. उद्योजक कसं बनायचं हे नाही सांगितलं. बरोबर. ह्याच्यातनंच इकोसिस्टम आहे, ही इकोसिस्टम आहे. ह्याच्यातनंच उद्योजक बनतील ना. बरोबर आहे. आता एखादा ग्रामीण भागामध्ये नंदागोळमध्ये बसलेला मुलाला पुण्याचं स्वप्न उद्योजक बनायचं पडूच शकत नाही, कारण त्याला परळीला जायला पैसे नाही आहेत. पुणे कधी बघितलंच नाही त्यांनी. पुणे कधी बघितलं नाही, पण त्याच्या गावात जर तो उद्योग आला तर तो उद्योजक बनेलच ना. त्याचा इकोसिस्टम जेव्हा मी म्हणतो, शासनाची नाही, आता इंडस्ट्रीची इकोसिस्टम. मी जर एखादी इंडस्ट्री आणली तर त्याला नटबोल्ट लागतो, ते नटबोल्टचं स्टोअर बाजूला तयार होतं, एक हार्डवेअर तयार होतं, ह्या गोष्टी तयार होतात. ऍब्सोल्युटली. एक ऍडवाइस जर तुम्हाला कोणाला द्यायची असेल जे तुम्हाला विचारते की मला भरतगीते बनायचंय, तर काय ऍडवाइस द्या? हे बघा, कसं आहे की स्वप्न मोठी पहा आणि सुरुवात छोटी करा, पण त्याच्यामध्ये बेस्ट ऑफ बेस्ट जे उत्कृष्ट काम करता येईल त्याच्यावर भर द्या. मग त्यावर तुम्ही फार दूरचं बघू नका मी किती मोठा होईल. स्वप्न मोठी पडली पाहिजे, सुरुवात छोटी असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम केलं पाहिजे. ऑटोमॅटिकली तुम्ही मोठे व्हाल. ऑटोमॅटिकली लोक तुम्हाला भेटतील, तुमचं काम बघतील, तुम्हाला वर नेतील. जसं मी G&B छोटंसं काम करत होतो, उत्कृष्ट पद्धतीने करत होतो, क्वालिटीवरच लोक येऊन मला भेटले. बरोबर. परफेक्ट. आता आपण शेवटचा एक रॅपिड फायर राऊंड करूया, ज्याच्यात तुम्हाला एक वर्ड मध्ये किंवा जास्तीत जास्त एका सेंटेन्स मध्ये उत्तर द्यायचंय. शक्यतो ट्राय करा एका वर्ड मध्ये. एक वर्ड तुम्ही डिस्क्राईब कराल तुमचा बीड टू CEO या जर्नी बद्दल. संघर्ष. कुठला एक ऑन्टरप्रिनरशिप लेसन तुम्ही जो जर्मनी मधून शिकला? डिसिप्लिन. शिस्त. कुठला असा नो होता जो तुम्ही तुमच्या एका इन्व्हेस्टर कडनं ऐकला? नो ऐकायची सवयच नाही. सवयच नाही. 1 लाईन मंत्र. आता यात तुम्ही एक लाईन सांगू शकता की तुम्ही गावाकडच्या ऑन्टरप्रिनरला द्याल. चांगलं शिक्षण घ्या, उद्योजक आपोआपच बनाल. बीड बद्दल एक शब्द. कष्ट आणि चिकाटी, धाडसी वृत्ती. शेवटचा प्रश्न. पॉलिटिक्स का बिझनेस? कंबाईंड. गुड आन्सर. थँक्यू सो मच. तर आपण आज भरतगीते सरांकडनं जे शिकलो, मला जे स्टक झालं सगळ्यात मोठं, आणि पहिल्यांदाच माझ्या पॉडकास्टवर कुणी जे म्हणलं असेल की प्रोफेशनलिझम इज ऑल्सो ऑन्टरप्रिनरशिप, इतकी महत्त्वाची गोष्ट यांनी आपल्याला सांगितली. त्याचबरोबर त्यांनी आपल्याकडे बरेच सेल्फ डाऊट असतात की आपण हे करू शकतो, नाही करू शकत. त्यावर त्यांनी एक गुरुमंत्र दिला की सेल्फ ॲनालिसिस किती महत्त्वाचं आहे, स्वतःचं ॲनालिसिस करत राहा. त्यानंतर गावातल्या ऑन्टरप्रिनरसाठी त्यांनी सांगितलं तुमच्याकडे पैसे नाहीत, तुमच्याकडे सोयी नाहीत म्हणून बिझनेस होत नसतो, असं नाहीये. सरांनी पण मोठी स्वप्न पाहिली, पण त्यांचा मंत्र काय की मोठी स्वप्न बघा पण छोटी पावलं घ्या. आणि ती छोटी पावलं घेताना इतकं महत्त्वाची गोष्ट त्यांनी जी सांगितली ती म्हणजे की क्वालिटीवर तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. तुम्ही जर क्वालिटी चांगली दिली तर बरेचसे इन्व्हेस्टर्स, बरेचसे पार्टनर्स तुम्हाला जुळतील आणि तुमचा बिझनेस टॉरल सारखा हजारो कोटीचा होऊ शकतो. दुसरं, त्यांनी इतक्या मस्त, म्हणजे आपण बराच वेळा बघतो की मराठी फॅमिली आपल्याला कायम खेचत असते खाली, पण जर तुम्ही ह्यांचा प्रवास पाहिला, त्यांचे वडील, त्यांचे 2 भाऊ, त्यांनी किती मोठा इम्पॅक्ट केला. एका भावाने काय सांगितलं होतं जर्मनीला जाताना की तुम्हाला काही करून परत इंडियात येऊन बिझनेस करायचा आहे. दुसरा भाऊ त्यांना काय सांगतोय की हा माणूस इथे आला, बिझनेस केला, फेल व्हायला लागला. दुसरा भाऊ त्यांना म्हणतोय की नाही, तू जर परत गेला तर लोक काय म्हणतील. आपल्याला कधी कधी वाटतं की आपले भाऊ, बंधू, मित्र हे आपल्याला अनकॉन्शियसली, अननोईंगली सपोर्ट करत असतात. ही त्यांनी त्यांच्या स्टोरी आज आपल्याला सांगितली. याच्यातनं बरेचसे ऑन्टरप्रिनर बरेचसे प्रेरणा घेतील. आम्ही हा पॉडकास्ट चालूच केलाय की रोल मॉडेल लोकांना पुढे आणणं. थँक्यू सो मच तुम्ही आले. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.